नाही, मी प्रदीप सरायबद्दल काय बोलणार. जेव्हापासून त्याचं ॲडमिशन झालेलं आहे, पहिला बड्डे आम्ही सुरुवातीचा त्यांचा इथंच केला होता. आणि प्रदीप रावाचं जसं त्याच्या बोलण्यावरून, काही वेळा त्याच्या वागण्यावरून असं आपल्याला वाटते की माणूस खूपच क्रूर आणि निष्ठुर प्रकारचा असला तरी त्याच्या नजरेतून, त्याच्या वागण्यामधून असं जरी वाटत असलं तरी तशा पद्धतीचा तो नाही माणूस. एकदम मऊ, शांत आणि मधासारखा गोड असा माणूस आहे तो. आणि त्यानंतर सांगायचं म्हणलं तर त्यांच्याबद्दलचे बरेचसे किस्से आम्हाला माहीत आहेत. पण या बड्डेच्या दिवशी जर सांगायला गेलं तर अशी भीती आहे की बड्डे खराब होईल त्याचा. त्यामुळे काही गोष्टी आम्ही लपून ठेवलेल्या आहेत, ते आमच्या काळजामध्येच राहतील. आणि ते काळज आम्ही म्हणजे जसं सांगायला गेलं तर एक किस्सा आम्हाला असा आढळतो की तोपर्यंत कंटिन्यू एक किस्सा प्रदीप रावाचा आम्हाला असा आढळतो की सुरुवातीच्या वेळेस जेव्हा त्यांना भाषण वगैरे करायचं होतं त्या टाईमला ते खूप भीत होते. त्यांना असं वाटत होतं की मी जर बोलायला गेलो तर मला सगळेजण हसतील. हे त्यांच्यातलं एक काय म्हणता येईल कमीपणा त्यांना नेहमी जाणवत होता. पण आम्ही मित्र वगैरे सगळ्यांनी त्यांना एवढा सपोर्ट दिला की त्यानंतर ते कोणालाच बघितले नाही पुढं. की मुलं समोर राहता. इवन त्यांनी मास्तरावर पण 2-4 टोमणे मारले. त्या दिवसापासून आम्हाला भीती वाटते की या माणसाला कॉन्फिडन्स द्यायचा की नाही बा. जास्त कॉन्फिडन्स दिला हे ढगात जाते, नंतर त्याला खाली उतरवणं कठीण जाते सगळ्यांना. जायची शिडी असते, यायची शिडी कोणीच घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते माणूस एकदा वरी गेला खाली येऊ शकत नाही. अरे पडतो का डायरेक्ट. अजून थोडं आणखीन बोलायचं होतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रदीप रावामध्ये मला आणखीन एक चांगली गोष्ट अशी आढळली की त्यांना जेव्हा वाटलं की त्यांना एखाद्याला म्हणजे चहाला वगैरे न्यायचे तर ते सर्वांना कधीच म्हणणार नाहीत. माफ करता प्रदीप राव, त्या गोष्टी मला जाणवल्या, त्या गोष्टी बोलणं गरजेचं होतं. काही वेळा असं वाटतं की आपल्याला चहाला जायचे तर ते काय करणार, विंटरवल झाली की बघणार की आपल्याला कोणाला टार्गेट फिक्स करणार. ते त्याच एखाद्या मुलाला ते काय करणार, जाऊन म्हणणार हॅलो जायचं का, आपण म्हणावं लागणार तिथं चला. मग ते आजूबाजूला कोणी असतील ते त्याला पहिले साईडला घेऊन जातील. जसं कल्पामधल्या हरणाला सिंह बाजूला घेऊन जातो त्या प्रकारे ती योजना आखलेली जाते. त्यानंतर ते त्या कल्पामधल्या हरणाला वेगळ्या साईडला घेऊन जातात आणि त्यानंतर फार्मसीला लिहून एक कॅन्टीन आहे फार्मसीची, तिथं नेऊन ते शिकार चहा पाजतात. आपण जर म्हणलं तुम्ही साहेब चहा का पिना गेले तर ते म्हणतात की नाही आज मला चहा पियायचा नाहीये, फक्त तुम्हालाच पाजवायचं. तर अशा प्रकारे सगळं हे घडत असते. तर मला वाटतं की हे या माणसाचा स्वभाव एवढा गोड आहे की त्याला म्हणजे दुसऱ्याला चहा पाजवण्यात आनंद आहे, स्वतः पिऊ वाटत नाही. अशा प्रकारचे भव्य दिव्य व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये, त्यांचा आज आपण वाढदिवस करतो, जन्मदिवस करतो. मला खूप खूप छान वाटलं की सरांचा आज आम्ही सर्व मिळून बड्डे करत आहोत. धन्यवाद. छान पुष्कराज सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. आता पुष्कराज सरांना सगळा अनुभव आहे. त्याच प्रकारे मला सुद्धा त्यांनी आतापर्यंत 13 म्हणजे मला पाजवायची राहिलेली आहे. ज्या वेळेस मला चहा पाजवायला घेऊन जातात त्यावेळेस माझ्यासोबत 4-5 जण राहतात. ते मला चहा पाजवायला सोडून बाजूला पळून जातात. त्यामुळं ते म्हणतात सर आता चहा माझ्याकडे लागला, पुन्हाच्या वेळी तुम्हाला चहा पाजतो. असे करता 13 चहा त्यांच्याकडे झाले. तर 4 महिने बाकी आणखीन 4 महिने बाकी आहेत. तर ते 13 चहा कधी एकदाच पाजतील. एका दिवशी तर त्यानं ठरवलं की 13ला 13 चहा आज बिरबल सरला पाजवायचे म्हणजे पाजवायचे. योगायोगाने त्या दिवशी 18 पोरं काय 13 चहा पाजवायचे झाले 18 पोरं. तर म्हणले पुन्हाच्या बारीत बघू, ज्यावेळेस कमी असतात त्यावेळेस अशा प्रकारे 13 चहा त्याच्याला त्याचे राहूनच गेले. आणखीन चहा वाढू नये याच्यासाठी पुष्कराज सरांना विनंती करतो की पुन्हा एखाद्या वेळेस मी कोणीच आजूबाजूला नसतानाच मला म्हणा असलं की पुन्हा ते आणखीन एक चहा वाढणार आहे. नाही तर असं होतंय 13 जण असले तर हरकत नाही. आता एवढं याच्याकडे झालेलं आहे चहा, 10 जण असले तरी चहा प्यायला काही हरकत नाही, त्यालाही पाजवायला काही हरकत नाही. चालेल. अशा प्रकारे. आणि जरी समजा त्याच्याकडे राहिलेच जरी चहा होते, आणखीन 5-6 महिने बाकी आहेत. आणखीन 13, 13, 26, 39 चहा होतील. 39 चहा झाल्यानंतर आपण त्यांच्या गावी जाऊन त्यांच्याकडून एकदा चहा पिणार आहोत सगळा.
चालते तरी चालते. त्यानंतर सौरभ. मी सौरभ जावळे साहेबांना अशी विनंती करतो की ॲडव्होकेट सौरभ जावळे साहेब यांनी मानमोठे साहेबाबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. आमचे क्लास मित्र, क्लास वर्ग असलेले आमचे मित्र, परम मित्र मानमोठे साहेब यांना सगळ्यात पहिले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं की यांनी खूप दिलदार, हसमुख स्वभावाचे आमचे मित्र. फर्स्ट इयरला जेव्हा कधी स्टेजवर जायची हिंमत व्हायची नाही मानमोठे साहेबांची, तेव्हा मी बघत होतो त्यांचं हाल हे माझ्यासारखंच व्हायचं. मला पण बोलताना खूप अडकत बोलायची सवय, थोडी भीती वाटायची सवय. त्यांचं पण असंच बघत होतो मी. त्यांच्यामध्ये पण असे क्वालिटीज माझ्यासारखे दिसून आले, पण त्यांनी ते स्ट्रगल करून आता खूप छान डेअरिंग त्यांच्यामध्ये आलेली आहे. आमचे मित्र, दिलदार व्यक्तिमत्व असलेले प्रदीप मानमोठे सरांना यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रदीप मानमोठे सर दोस्तीच्या दुनियामधले राजा माणूस असलेले हे आमचे मित्र. प्रत्येकाला सांभाळून घेऊन, प्रत्येकाला आदरणीने बोलून, नेहमी एक पॉझिटिव्ह थिंकिंगने बोलणार, शांत संयमी क्लासमेट आमच्या यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सर्वात शेवटी आलेले सदस्य सध्या टॅक्सेशनमध्ये कार्यरत असणारे आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सचिनजी हुगले साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट मानमोठे साहेबाबद्दल आणि भावी जजबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. सर्वप्रथम मी धन्यवाद तुम्हाला म्हणतो, कारण की तुम्ही मला फोन केला, मला जॉईन केलं. आणि मानमोठे सरांचा बड्डे आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. त्यांना असा दिवस जाणून देणार नव्हतो मी, सगळ्या दिवसाच्या शेवटी जाऊन तरी त्यांना मुद्दाम भेटून शुभेच्छा देणार होतो. त्या शुभेच्छा सगळ्यांच्या मध्ये मला देण्यात यायल्यात, याबद्दल तुमचे मी आभार मानतो. आणि मानमोठे सरांचं सांगण्याचं असं सांगायचं की तुम्ही जेवढं सांगितलं ते कमी नाही आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्तही मला माहिती आहे. त्यांना भेटतो असं कधीच वाटत नाही मला की नाही बोलावं. त्यांचं बघितलं की त्यांचा चेहरा हसमुख आहे आणि एकदम समाधानकारक वाटते. एकदम फ्रेंडली व्यक्तिमत्व आहे त्यांचं, आणि खूप खूप बढिया माणूस आहेत ते. धन्यवाद त्याबद्दल सर. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. माचीच नाही आणली. आणि माझ्याकडून सुद्धा ॲडव्होकेट मानमोठे साहेब यांना वाढदिवसाच्या आणि जन्मदिनाबद्दल हार्दिक हार्दिक खूप साऱ्या नाही, त्याला बोलायला लावा ना सर की काय वाटते आता आमचा सगळ्याचा अनुभव बघून. शेवटी आपल्या सर्व ग्रुपमधले भावी DJ असणारे, भविष्यामध्ये हायकोर्ट वकील पण हायकोर्ट जज पण होणार आहेत, असे मोठे स्वप्न उराशी बाळगून असणारे आपले ॲडव्होकेट मानमोठे साहेब आपल्यासमोर 2 शब्द मांडतील. धन्यवाद सर. तसं बघायला जर गेलं तर माझं शिक्षण आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे बिफोर लॉच्या अगोदर एकदम साध्या कॉलेजला झालं होतं नाही का. तिथं आपला कॉन्फिडन्स पण त्याच लेवलचा असतं, आणि शहरातले विद्यार्थी एवढ्या मोठ्या परभणीसारख्या ठिकाणी येणार, इथले विद्यार्थी चांगल्या चांगल्या कॉलेजमधून शिकलेले असणार, त्यांच्यासोबत आपली स्पर्धेत आपण त्यांच्यासोबत टिकेल का बा, हे प्रश्न सर्वात मोठा माझ्यासमोर उपस्थित होता. पण तुमच्यासारखे मित्र मला लाभले, आणि त्या स्पर्धेला एकदम खेळीमेळीचं वातावरण करून मी कधी ती पूर्ण करायला आलो हे कळालंच नाही. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, जसं की परवा मी फर्स्ट इयरला होतो, काल सेकंड इयरला होतो, आणि आज थर्ड इयरला आलो असं वाटत आहे. फक्त हे शक्य झालं आहे तुमच्यामुळं, आणि तुमच्यासारखे मित्र मला लाभले हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी महत्त्वाची बाब आहे. जेणेकरून आता परक्या ठिकाणी जेव्हा आपण येत असतो तेव्हा आईवडील आणि भाऊ यांची माणसाला सतत आठवण येत असते, पण मित्र ती तो रिकामा कप्पा असतो तो पूर्णपणे भरून टाकत असतात. आणि मित्र हा आपल्या परक्या ठिकाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत असतो. तुमच्यासारखे मित्र मला लाभले हेच माझ्या जीवनातील सर्वात मोठं आणि मोलाचं काय म्हणतात क्षण आहे, ज्यांनी माझं पूर्ण म्हणजे हे 3 वर्षे एकदम खेळीमेळीत निघून गेले. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्यासारखे मित्र मला लाभले. खरंच माझ्या मनात जे मित्राविषयी जे म्हणजे काय म्हणतात थोडे दुर्गुण होते सर की बुवा हे असा हा तसा, पण ते काळानुरूप चेंज होत गेले. जसं जसं आमचे प्रिन्सिपल माकणीकर सर म्हणतात
की कायद्याचा चष्मा घाला म्हणजे तुम्हाला माणसं ओळखून कळतील, आहे की ना, ओळखून पडतील. तसा मी कायद्याचा चष्मा शोधायला बाजारात गेलो होतो पण काही मिळाला नाही. मला तो अभ्यास करून कायद्याचा चष्मा घ्यावा लागला. तेव्हा मला माझं व्हिजन एकदम क्लिअर झालं आणि मित्राला मी मित्र न बघता कायद्याच्या रूपात कलिग क्लायंट बघून त्याच्यातले म्हणजे विचार मी जेव्हा समजून घेऊ लागलो तेव्हा मला कळायला लागलं की नाही, हा आपल्याशी पॉझिटिव्ह बोलतो. तर धन्यवाद सर, आणि तुमच्यासारखे मित्र मला लाभले, खरंच मनस्वी आभार. खरंच खूप छान प्रकारे आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. जर विचार केला सुरुवातीचा तर खरंच मानमोठे साहेबाचं वागणं म्हणजे थोडंसं अलिप्त असायचं, कोणाला न बोलायचं, कोणाशी काय बोललं तर कोणी काय शिवा देते का, काय म्हणतंय का, काय की ही भावना मनात बाळगून वागणार आहे. आज सर्वांशी एकदम मुक्त प्रेमळ आणि मोकळ्या मनाने बोलू शकतात. आणि त्यांचं आणखी एक खंत आहे की त्यांनी गाव सोडून म्हणजे त्यांचा एरिया सोडून दुसऱ्या एरियात आले. आता इथं आल्यानंतर मला कोण काय करते की काय नाही की अशी एक भावना त्यांच्या मनात होती. पण इथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सगळे काय आपले आहेत. पण कदाचित हे लांब आलं हे त्याच्यासाठी बरं झालेलं आहे. आपल्याच गावामध्ये आपल्याच घराजवळ जर ते असं झालं असतं तर 3 वर्षापूर्वी आतापर्यंत झिंगाट होऊन गेला असता, असंही मला कधी कधी वाटतंय. त्याच्यामुळं मी त्यांना इथून पुढच्या शुभेच्छा देतो. आणि काही सपोर्ट लागेल असं तर आमच्या सगळ्या मित्रांना सांगावं, तुम्हाला जे काही सपोर्ट पाहिजे ते सगळे मित्र म्हणून सपोर्ट करतील, फक्त थोडंसं सांभाळून वागावं. एवढं बोलून मी आपल्या शुभेच्छा देतो आणि मानमोठे साहेबाला विनंती करतो की त्यांनी आपला केक कापून आम्हाला सगळ्याला केक खाऊ घालावा. धन्यवाद सर, धन्यवाद.